श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. भाग 9. आज आपण शिकणार आहोत पाईप क्लीनरपासून चाफ्याची कळी बनविणे. आज आपण शिकणार आहोत चाफ्याची कळी. ओके, चाफ्याची कळी त्यासाठी आपण एक पाईप क्लीनर घेतली. एक पाईप क्लीनर घेतल्यानंतर तिला आपण अशी फोल्ड केल्यानंतर तिला आपण अशी कट करून घेतली. ओके, कट केल्यानंतर तिला आपण अशी फोल्ड केली. ओके, तिला आपण अशी फोल्ड केली. ओके, तिला अशी फोल्ड केल्यानंतर तिला अशी मध्ये टाकली. एका पाकीसाठी आपल्याला एक पाईप क्लीनर लागणार आहे. तिला दोन भाग केले, दोघांनाही फोल्ड केले. अशी आठ दोरी कशी अटकते तशी आपण अटकवलेली. तिला आपण मागच्या साईडने दोन पीळ टाकली. दोन पीळ टाकल्यानंतर ही इकडनं आपण अशी खाली घेतली. ही इकडनं आपण अशी खाली घेतली. खाली गेल्यानंतर तिला आपण अशी बरोबर सेट करून घेऊया. ओके, अशी आपण बरोबर काय करूया, सेट करून घेऊया. ओके, आपण बरोबर सेट करून घेऊया. तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी खाली सेट करते. ओके, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी खाली सेट केली. आपण अशी जी मोठी मागची जी असेल तिच्याने आपण ही पॅक करून घेऊया. ओके, काय करूया, पॅक करून घेऊया. ओके, आणि नंतर आपण यांना काय करूया, आपण नंतर सेट करून घेऊया. ओके, आपण आज काय शिकत आहोत, चाफ्याची पाकळी. ओके, अशा पाकळ्या आपल्याला किती लागणार आहेत, 4. तर तुम्हाला मी अजून एक पाकळी दाखवते. आज काय शिकत आहोत आपण, चाफ्याची कळी. तुम्हाला मी अजून एक दाखवते चाफ्याची पाकळी. एक येलो कलरची पाईप क्लीनर घेतली. तिला आपण अशी फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर तिला आपण अशी कट केल्यानंतर तिचे आपण दोन भाग केले. तिला आपण अशी फोल्ड केली. तिला पण आपण अशी फोल्ड केल्यानंतर तिला आपण अशी आठ टाकल्यानंतर तिला आपण अशी ही वर होली आणि ही खाली होईल. नंतर आपण त्यासाठी दोन पीळ टाकायचे. एक आणि दोन पीळ टाकल्यानंतर तिला आपण बरोबर ही इकडे आणूया आणि ही इकडे आणूया. आणि त्यानंतर यांना आपण बरोबर काय करूया, सेट करून घेऊया. ओके, काय करूया, सेट करून घेऊया. सेट झाल्यानंतर आपण ही जी मागची चिकन असेल मोठी तिच्याने आपण काय करूया, लॉक करून घेऊया खाली पाकळ्या. पाकळी आपण लॉक करून घेतली. नंतर आपल्याला आकार देऊया पाकळीसाठी. ओके, अशा आपल्याला किती 4 पाकळ्या करायच्या आहेत चाफ्याच्या कळीसाठी. आपण चाफ्याची माळ बघतो ना, चाफ्याची माळसाठी आपल्याला अशा आपल्याला किती 4 पाकळ्या लागणार आहे. एक मोठ्या पाईप क्लीनरमध्ये एक पाकळी टाकत तर आपल्याला किती 4 पाईप क्लीनर लागणार आहे. ओके, 4 पाईप क्लीनरच्या आपल्या 4 पाकळ्या तयार होतील. ओके, आता ह्या कशा जॉईन करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. 4 पाकळ्या बनवून तयार आहेत. ओके, आपल्याला 4 पाकळ्या बनवून तयार आहेत. त्या कशा जॉईन करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. आपण काय शिकत आहोत, चाफ्याची पाकळी. इथे खाली आपण ग्लू लावल्यानंतर तिला आपण बरोबर इथे अशी चिटकवली. ओके, तिला ते थोडं नॉर्मल धरून ठेवायचं. ओके, त्यांना नॉर्मल असं प्रेस करून ठेवायचं जेणेकरून ग्लू लागेल. आणि हा ग्लू जर दिसत असेल ग्लू तर वाढल्यानंतर तो ग्लू सर्व निघून जातो, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचे. ओके, आता इथे परत आपण ग्लू लावल्यानंतर परत एक पाकळी आपण इथे जॉईन करूया. ओके, ते आपण असं धरून ठेवूया. ओके, 2 मिनटं धरून ठेवायचं. 2 मिनटं धरल्यानंतर ते ग्लू चिटकतो आणि आपल्याला लॉक होतं. इथे आता परत आपण थोडा नॉर्मल ग्लू लावल्यानंतर परत इथे आपण हे एक पाकळी उरली आपण इथे जॉईन करूया. ओके, तर आपल्या ह्या 4 पाकळ्या आपण जॉईन केल्या आहेत. ओके, 4 पाकळ्या जॉईन केल्यानंतर थोडा ग्लू आपण इकडे लावला आणि थोडा ग्लू आपण ह्या साईडने लावला. ओके, लावल्यानंतर ही बरोबर आपली जी पाकळी आपण ती बरोबर ही पाकळी आपल्याला काय ह्या साईडने काय करायची, जॉईन करायची आहे. ओके, काय करायची आहे, आपल्याला ही बरोबर असं जॉईन करायचं आहे. ओके, आपल्याला काय करायचं आहे, बरोबर असं जॉईन करायचं आहे. असं दाबून धरायचं आहे. आपण नंतर पाकळीला आपण आपल्या पद्धतीने फिनिशिंग देऊया. चाफ्याच्या पाकळीला आपण आपल्या पद्धतीने काय नंतर फिनिशिंग देऊया. ओके, प्रकारे आपली चाफ्याची कळी बनवून तयार आहे. आता हिला आपण काय करूया, ग्रीन टेपने खाली पॅक करूया. तर ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. ही आपली चाफ्याची कळी आहे. ही आपली चाफ्याची फुलं आहे जी आपण कालच्या पार्टमध्ये दाखवलं आहे. आणि ही आपली चाफ्याची कळी आहे. तिला आपण पॅक कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हा ग्रीन टेप घेतला. ही आपली चाफ्याची कळी आहे. तिला आपण थोडा नॉर्मल ग्लू लावून घेऊ, कारण हा टेप लगेच चिक धरत नाही, म्हणून आपण इथेला चिक लावून घेतो ग्रीन टेपचा. ओके, आणि आता आपल्याला टेपमध्ये करूया चाफ्याच्या कळीला. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य चाफ्याची कळी बनवून तयार आहे आपल्या स्वामींसाठी. स्वामींना आवडणारा चाफा. स्वामींना ही पिवळ्या कलरचं फूल खूप आवडते. तर अशा प्रकारे आपला चाफ्याची कळी तयार आहे. बघू शकता तुम्ही, ही चाफ्याची कळी आणि ही चाफ्याची फुलं. ही चाफ्याची फुलं आहेत. ओके, काय ही चाफ्याची फुलं आणि ही चाफ्याची कळी. जर तुम्हाला आपला ट्युटोरियल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशा प्रकारे आपली ही चाफ्याची कळी बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही आपली चाफ्याची कळी तयार आहे. स्वामींना पिवळा कलर आवडतो म्हणून आपण चाफ्याची कळी बनवली आहे. तर आपली चाफ्याची कळी बनवून तयार आहे. आपण याच्या अशा कळ्या बनवून तुम्ही चाफ्याचा हात सुद्धा करू शकता, चाफ्याची माळ.
करू शकता. अशा प्रकारे आपली चाफ्याची कळी बनवून तयार आहे. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या भागात. मना प्रचंड स्वामी बळपाठीशी